1 ते 10 पर्यंतचे घन, 1 ते 10 पर्यंतचे घन सगळे आपल्याला आले पाहिजे. 1 ते 10 पर्यंतचे घन प्रत्येकाला जमले पाहिजे आणि पाठ असलेच पाहिजे. ठीक आहे. तर आपण बघा घनाची ट्रिक, मग घन आपण 1 ते 100 मधला कुठलाही घन इझिली काढू शकतो. कारण का आपण बघा, आपण कुठलाही घन काढते वेळेस आपण 3 टाइम त्याच अंकाने गुणतोय, म्हणजे 3 वेळा, बरोबर का? जसं की 2चा घन काढायचा असेल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 करते, बरं का? पण आपण असं न करता आपण काय करूया, ट्रिक न करूया. बरोबर. 1 ते 10 पर्यंत सगळ्यांना पाठ असतात आणि पाठ करायलाच पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करूया आता, आता कसं आपण 2चा घन काढायचा असेल तर आपण काय करतो, 2 ने 2ला 3 वेळेस, 2 आपण काय करू, 3 वेळेस गुणतो 2 बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2 करतो. बरोबर. मग आपलं काय, बेग बेबे दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8 असं उत्तर आलं. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करणार तुम्ही बघा. आता फॉर एक्झाम्पल 24चा आहे. बरोबर. 24चा काय आहे, आपल्याला घन काढायचंय, बरोबर, क्यूब काढायचं. 24 गुणिले 24 गुणिले 24 करताय बाळांनो, वेळ जाईल आपला. बरोबर. आपला काय जाईल, वेळ जाईल. मग आता वेळ न जाण्याकरता बघा आपण काय करूया, एकदम ट्रिकने शिकूया. ठीक आहे. हे सगळ्यांना कुठलीही एक्झाम असू द्या कशालाही उपयोग येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला ट्रिक, तुम्हाला सध्या आपण सगळ्या ट्रिकच शिकतोय. गुणाकाराची ट्रिक शिकवली, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचा जर बेरीज कशाचा टाईप आले त्याची पण शिकवली. त्याच्यानंतर वर्ग कसा काढायचा, वर्गमूळ कसा काढायचा. आता आपण घनमूळ घेतो. ठीक आहे. आता घनमूळ कसा काढायचा ते पण शिकू आपण. ठीक आहे. पहिले आधी घन यायला पाहिजे ना आपल्याला काढताय, बरोबर का नाही? चला मग आता घन शिकूया आपण. घन काढते वेळेस आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन सगळ्यांना आले पाहिजे, बरोबर का? सगळ्यांना घन काय आपल्याला जमले पाहिजे. ठीक आहे. 1 ते 10 पर्यंतचे घन सगळ्यांना जमलेच पाहिजे. ठीक आहे. चला आता काय करूया, आपण एक एक्झाम्पल घेऊया. 13चा घन. चला, कोणाकोणाला माहिती आहे 13चा घन, सांगू शकते का कोणी 13चा घन? 13 गुणिले 13 गुणिले 13 कर, न करता डायरेक्ट सांगायचे 13चा घन. कोण सांगणार? लगेच लगेच चॅट बॉक्स मध्ये आलं पाहिजे. चला बरं, कोण सांगेल बघूया आता. चला बरं, सांगा कोण सांगणार. अरे श्रावणी, 13चा घन बाळा, 13चा 29 होतो का, 39 होतो का? चल 13 बघा, आता घन काढूया आपण. 13चा घन काढायसाठी आपल्याला, 13चा घन आहे बाळा, मी सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे तेवढं मी सांगतो. ठीक आहे. 13चा घन काय बघा, आपल्याला काय ट्रिक न काढायचं बाळांनो. 13चा घन किती आहे, 2197 आहे, बरं का? 13चा घन किती आहे, 2197 आहे 13चा. बरोबर. तर आपण ट्रिक न काढूया बघा. 2197 6 ने काढलेला. ओके, ठीक आहे. चला आपण ट्रिक न काढूया बघा, लक्ष असू द्या सगळ्यांचं. चला आपण ट्रिक न काढूया बघा. 13चा घन काढते वेळेस आपल्याला काय काय माहिती पाहिजे. पहिले आपल्याला, मी तुम्हाला काय म्हटलं, 1 ते 10 पर्यंतची घन पाठ पाहिजे. मी ते लिहू का रे, 1 ते 10 पर्यंतची इकडे साईडला, गरज आहे का लिहायची? चला तरी पण लिहितो. चला, 1चा घन लक्षात ठेवा 1, 2चा घन असतो 8. ठीक आहे. 3चा घन 27, 4चा घन, सॉरी, 4चा घन 64, 5चा घन 125. चला, शुभ्राचा आन्सर आलेला आहे, सानवीचा आन्सर आलेला आहे. ओके, ठीक आहे. ते काल होते ना प्रेझेंट, त्याच्यामुळे. ओके, ठीक आहे. चला, राधिकाचा आन्सर यायला पाहिजे बरं का. 6चा घन आहे 216, 7चा घन, कोण सांगणार आहे? 7चा घन 343, 8चा घन आहे 8चा घन 512, 9चा घन आहे 729 आणि 10चा घन आहे 1000. चला, एवढं सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. सगळ्यांना घन आलेच पाहिजे. 10 पर्यंतचे घन काय पाठ करायला काय हरकत आहे, काहीच नाही. मग आता काय सांगतात, ट्रिक घेऊया आपण. ट्रिक, आपल्याला 13चा घन पाठ करायला अवघड वाटतो, बरं का? 13 ते 20 आपल्याला 1 ते 100 पण काढू शकतो घन. 1 ते 10 पर्यंत आले म्हणजे बघा कसं काढूया बघा. पहिलं काय करायचं बघा, मी सगळ्यांना सांगतो व्यवस्थित. थोडस व्यवस्थित लक्ष द्या आणि तुम्हाला समजून जाईल. बघा आता काय करतो बघा, एवढं लक्ष द्या, असू द्या, सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. बघा आता काय करतो, एक एक पॉईंट लिहून घ्या. ज्याला जमत नसेल त्यांनी काय करायचं, लक्षात ठेवायचं. दुसरं एक्झाम्पल दिलं की आपल्याला लगेच आलंच पाहिजे. बघा आता मी एकदम व्यवस्थित आणि शिस्तीत आणि हळूवार सांगतो. बघा आता एक दिसतोय का, हा एक, हे घरामध्ये दोघं बसले बघ, 1 आणि 3.
बरोबर, दोघं घरामध्ये बसलेत. मग एकचा आपल्याला काय करायचं, क्यूब लिहायचा, लक्षात ठेव. आणि इथं काय करूया, फुली मारून देऊ. ठीक आहे, चला इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल तर यस बोलायचं. ठीक आहे, आता या 3चा घन करा. 1चा घन 1 आला, बरोबर. आणि 3चा घन किती आहे हो, इथं 27 आहे. तुम्हाला इथे लिहून दिले बघा, हे 27 3चा घन. बस झालं, इथपर्यंत झालं. सिंपल आहे का नाही इथपर्यंत? चला बोला, इथपर्यंत सिंपल आहे का नाही, कळालं का नाही? चल आता काय करायचं, हा 1 दिसतोय, 1चा वर्ग करा. 1 येतो, 1चा वर्ग. 3चा वर्ग 9 झालं. हे बघा, दुसरी स्टेप एकदम सोपं आहे का नाही? आता काय करायचं, आता हे काय करायचं, या 3 ने या 1 ला गुणायचे तिरका, आणि या 1 ने या 3 ला गुणायचं. या 3 ने 1 ला गुणला तर सॉरी, या 9 ने या 1 ला गुणा तर हे 9. ठीक आहे, आणि हे 3 आता 1 ने 3 ला गुणा म्हणजे 1 3 3. कळालं इथपर्यंत? काहीच केलं नाही, क्रॉस मल्टिप्लाय केलाय. हा इकडं आहे म्हणजे कुठलं, आपली राईट साइड आहे. राईट साइडचा 9 आहे, तर इथं 9 1 9 केलं आणि 1 3 3 केलं. बस इतकंच, एवढं सोपं आहे. आता आता काय करायचं बघा, सिंपल. याची दुप्पट, 9ची दुप्पट किती रे, 18. आणि या 3ची दुप्पट 6. बरोबर झालं, तुमचं उत्तर आलं. आता याची काय करायची, ऍडिशन करायची. बघा, ऍडिशन करते वेळेस थोडस लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं बघा, आता जे 27 आहे ना मुलांनो, बघा आपण काय करतो, 27 ला 7 लिहितो, बरोबर. हातच्याले 2 वरती देतो, बरोबर का नाही? तसं सेम बघा, हे 27 आहे ना, 27 ला इथे मी 7 लिहिलं, आणि हातच्याला काय 2 जाईल मुलांनो, हे 2 इथं लिहिलं, बरोबर. मग बघा, 9 2 सॉरी, आपण डायरेक्ट काय करू, 18 9. बघा आता 9 18 किती रे, चला सांगा. चल 27, आणि 27 9 9 18 27, आणि 27 आणि 2 29. 29 ला 9 हातचे आले 2. झालं, एवढं सोपं आहे. बघा, 6 आणि 3 9, 9 आणि 2 चला 9 आणि 2 11, आणि हातचा 1 दिला. बस 1 आणि 1 2. झालं, उत्तर आलं का नाही बघा. चला उत्तर आलं का नाही, चला घ्या कॅल्सी आणि उत्तर काढा बरं. पटकीने काढायचं, उत्तर एकदम सोपं आहे. रुचिताला येत असेल, आय थिंक येत असेल रुचिताला, कारण का ती जुनी आहे ना स्टुडंट. चला, एकदम सोपं आहे. चला अजून एखादं एक्झाम्पल घेऊया, आपण घेतलेलंच घेऊया, कारण सोपं सोपं करून आपण अवघडाकडे जाऊया, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल. ठीक आहे, चला तुम्हाला समजून जाईल लवकर. ठीक आहे, मी काय करतो, 32चा सगळ्यांनी बघा रे, 32चा घेऊया आपण. 32चा जर काढायचं असेल तर घन, आता मला राधिका सांगेल. राधिका सांगशील का, राधिका चल रे, सांगशील का, बोल. सगळ्यांना समजलं असं सांगायचंय, बोलशील राधिका? चला, यस, राधिका सांगायला तयार बघा, एकदम असे छान असे. अरे वा, सुगोष सुद्धा सांगायला तयार आहे बघा. सुगोषला माहिती आहे ट्रिक, आय थिंक माहिती असेल. ओके, चला राधिका बोल, काय करू बाळा? सर, आपल्याला पहिले 3चा घन काढायचा. ठीक आहे, चला राधिका म्हणल्यासारखं 3चा घन घेऊया आपण. 27 का बाळा? हो सर, आणि 2चा घन लिहायचा 8. ओके, 2चा घन 8 लिहिला बाळा. ओके, असंच का? हो सर, 3चा वर्ग करायचा. बर, या 3चा वर्ग खाली काय करायचं, इथे लिहिला 9, बरोबर. हो सर, आणि 2चा घन लिहायचा. अरे वर्ग, वर्ग. हा ठीक आहे, पुढं सर, त्यांचा गुणाकार करायचा. ह्या 4 ने या 3 ला गुण इथे लिहायचं, बरोबर, राईट साईडला, बरोबर. हो सर, त्या 3 ट्रिक 12, 9 आणि 2चा करायचा, 18 येते. 9 2 18. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालं का रे, राधिका सांगल्यावर? चला, बोलायचंय सगळ्यांनी, एकदम छान पद्धतीने सांगेल. ठीक आहे, ओके. चला, राधिकाला येतंय, जमतंय. हा बोल पुढं. सर, 27च्या खाली फुली मारायची आणि 8च्या खाली फुली मारायची. चला, मारून घेतली आपण फुली. 12ची आणि 18ची दुप्पट करायची. बर, 12ची दुप्पट केली किती बाळा? 24. 24. बरोबर, 18ची 18ची दुप्पट 36. हो सर, त्यांची बेरीज करायची. झालं, 8 बेरीज.
8 लिहून 8 घ्यायचे आणि 12 आणि 24 यांची बेरीज करायची. किती होते बाळा? 36 का? चल कर बरं लवकर कर 36 लगेच. येते. 36 येते ना? लिहायचे 6 लिहायचे, हातचे 3 लिहायचे. वा चला 36 आलं. 12 आणि हे आधी या दोघांचं करून घ्या बळा. बघा एकदम छान सांगते बघा राधिका. ह्या दोघांचं केलं ना बळा. ह्याचा बेरीज केलं 36 आलं. 36 ला आपण काय करतोय 6 लिहितो आणि कॅरी आपण काय करतो हातचा आपण काय करतो 3 देतो पुढे. बरोबर दिला पुढं. चला पुढे बोला आता. 18 आणि 36 ची बेरीज करायची. चला 18 आणि 36 ची आपण बेरीज करू. करा मग किती येते? 14 हातचा 1 म्हणजे 54. 54 आणि 3 57. बरोबर का बाळा? 57 ला 7 लिहायचे, हातचे 5 लिहायचे. 57 ला 7 आणि हातचाला 5 दिलं. बरोबर. ओके. 27 आणि 5 ची पण बेरीज करायची. बर ह्या दोघांची पण बेरीज करून घेऊया. चला 32 लिहा. चल हाय का अवघड रे? 32,000 अवघड आहे का? चला एकदम सोपं आहे. घ्या कॅल्सी. सगळ्यांनी तुझ्याकडे मोबाईल असेल तर मोबाईल घ्यायचं. 32 इंटू 32 करा. 32 इंटू 32 इंटू 32 3 टाइम्स करा आणि तुमचं आन्सर येणार आहे. तुमचं येणार आहे 32,768. हेच येणार आहे. चेक करा तुम्ही. सगळ्यांनी चेक करायचं. ठीक आहे. चला आता शुभ्रा सांगेल त्याच्यानंतर समर्थ सांगेल मला. ठीक आहे. समर्थ सांगशील ना? समर्थ सांगशील का बाळा? चल आता मला शुभ्रा सांगणार आहे. जसं की आपण काल एक्झाम्पल घेतलंच होते पण काही जण अबसेंट होते. ठीक आहे. अबसेंट म्हणजे थोडीशी माझी चुकी होती त्यामध्ये. ठीक आहे. डेट टाकते वेळेस थोडस चुकलं होतं. इथे क्यूब राहिला होता बाळा ना स्क्वेअर केलं. ठीक आहे. वरच्या क्वेश्चन मध्ये लक्षात असू दे. इथे इथे मी स्क्वेअर केलं लक्षात असेल. म्हणजे स्क्वेअर खूप इथं क्यूब क्यूब करा सगळ्यांनी. स्क्वेअर नाही बरं का क्यूब आहे. इथे विसरलो होतो. ठीक आहे. लक्ष असू द्या. चला कोणी बोलायला तयार नाही. चला आता हे तुम्हाला आता सॉल्व करायचं आहे. मला कोण करून दाखल रे सॉल्व? चल अनम्यूट समर्थ. ओके समर्थला अनम्यूट करतोय. काय म्हणतोय समर्थ? चल रे समर्थ बोल लवकर बोल. काय म्हणतोय? सर काल आम्हाला लिंक नव्हती आलेली. अरे आलती लिंक फक्त बाळा तिथं डेट जो आहे ना मार्च 2 होती बाळा. 4च्या ऐवजी 2 होती. तू बघितला नाहीस. लिंक आलती ग्रुपला. ठीक आहे. एवढी चूक झाली माझी बाळा. जी काही मार्च 2 झालं इथं आपल्याला 4 पाहिजे होतं. 4 मार्च पाहिजे होतं. बरोबर. आज 5 मार्च आहे ना. चल समोर सांगशील का उत्तर मग आता? हो सर. चल बोल. सर आता आपल्याला आता आपल्या 22च्या घनमूळ काढायचं आहे. घन काढायचं आहे. घनमूळ मध्ये फरक असतो. लक्षात सर ठेव. आता आपल्याला घन काढायचंय तर आपल्याला एक दशक स्थानच्या दोनचा घन लिहायचा. ओके. एक 8 येतो आणि दशक स्थान नाही एकक स्थानच्या अंकाचा घन लिहायचा 8. ओके. नंतर आपल्याला ह्या दोघांचा वर्ग काढायचा. 12 2चा वर्ग 4 बाळा आणि ह्या 2चा वर्ग आणि 4. पुढं आता आपल्याला यांच्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा. पहिले याचा केला राईट साइडच्या 4चा तिरका केला आणि हे इथे लिहू का? तर 4 दुनी 8. ओके. आणि 4 दुनी 8. ओके. चला पुढं. आता 8 ची दुप्पट करायची. चला 8 ची दुप्पट 16. 8 ची दुप्पट 16 आणि दुसऱ्या 8 ची दुप्पट 16. आता ह्या दोघांची बेरीज करायची. ओके. पुढं. हा 8 खाली तसाचा तसा लिहून घ्यायचा. ओके. पुढं 8 अधिक 16. 24 का? हो सर 24. सर 4 द्यायचा 2 ह्याच्याला द्यायचा. आता याची बेरीज येते 26. तर 6 खाली लिहायचा 2 ह्याचे द्यायचे. तर 8 आणि 2 10. आन्सर आलं
10,600 10,648. यस, म्हणजे समर्थला एका वेळेस कळालं बघा, असं असलं पाहिजे, सगळ्यांना कळलं बघा. कारण काल जे नव्हतं तरी समर्थने सांगितलं बघा, समर्थला लगेच कळालं का नाही बघा. चला, तसं तुम्हाला पण कळलं पाहिजे बघा. समर्थला एकच एक्झाम्पल सांगितलं होतं, दुसरं राधिकानं सांगितलं, आणि राधिका तरी काल होती, आज समर्थ काल नव्हता, म्हणजे लिंक नव्हती. लिंक आलती बाळा, फक्त डेट ह्या चेंज झाली, बस चेंज माझ्याकडूनच चुकी झाली डेटची. ठीक आहे, चला. ओके, आता मला सुघोष सांगेल. मी म्हणतोय सुघोष खूप उत्साही आहे तो सांगण्याकरिता, तर मी सुघोषला विचारेल बघा. अरे वा, सुघोष सांगायला तयार आहे. शुभ्रा नाही, शुभ्राला काल चान्स दिलता. सानवीला येत नाही वाटतं. सानवी काय आज मी म्हणतच नाही, मनस्वी तर गपचूप बसते, तिला तर काही येतच नाही. चला, मला अरे वा, प्रणव छान बळा, प्रणव पण बोलायला लागला. ओके, ठीक आहे. ओके, आता मला आता सानवीला पुढचं एक्झाम्पल देईल. मला आधी सुघोषला विचारावं लागेल. सुघोष कसं आहे, एकदम सायलेंट बाळ आहे बघा. आता किती मस्त सांगतो बघा सुघोष. सुघोष काय करायला लागेल, बोल रे. सर, आपण पहिले 2चा घन काढू. 2चा घन 8. ओके, 3चा घन 27. 3चा घन 27. ओके, डन बाळा. खाली गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. अरे इथं दिलं तर नाही दिलं तरी चालेल ना, हे लक्षात ठेवा. गुणाकारात चिन्ह नाही, फुली मारली. इथं आपल्याला एकही अंक लिहायचा नाही. आपल्याला अंक न लिहिण्यासाठी इथं तुमच्या मनानं स्टार द्या, काही द्या. गुणाकारात चिन्ह असं काही नाही, स्टार देऊया. तुम्हाला वाटलं इथे शून्य द्या, शून्य द्या, काही हरकत नाही. इथं तुम्हाला काहीतरी हॅशटॅग टाकायचं असेल, हॅशटॅग टाका. की तुम्हाला स्टार असं टाका वाटलं, स्टार टाका. मला काय वाटलं, असं गुणाकारात चिन्ह वाटलं म्हणून मी टाकलं. इथं आपल्याला काहीच लिहायचं नाही ना, म्हणून केलं. लक्षात ठेवा, गुणाकारात चिन्ह असं काही म्हणू नको बाळा. आपलं तुझ्या म्हणा स्टार टाकायचं, स्टार टाक. त्याला गुणाकार टाक, गुणाकार टाक, किंवा प्लस टाक वाटलं प्लस टाक. फक्त आपल्याला कळण्याकरिता इथं आपल्याला स्पेस सोडायचं आहे, हे लक्षात असू द्या. चला, सांग पुढं. बरोबर चालला. आता 2चा वर्ग 4. ओके, 3चा वर्ग 9. ओके, आता 2 गुणिले 9 करू आणि 3 गुणिले 4 करू. बा, चल. 2 गुणिले 9 करा. इथं 18 लिहू का बाळा? हो. चला पुढं. 3 चौक 28. 3 चौक किती? 3 चौक 28. 3 चौक 28 नाही बाळा, बघ. 3 1 3, 3 2 6, 3 सॉरी चौक 4 12. 4. आता बघ, 3 चौक आपलं बघा, 3चा पाडा 4 पर्यंत म्हण, किंवा 4चा पाडा 3 पर्यंत म्हण. कुठेही तुझं आन्सर तेच येणार आहे. बघ, 4 3चा त्रिक पाडा बघ, 12. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. 12, किंवा 4चा पाडा 3 पर्यंत म्हण. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता 12चा दुप्पट करूया. चल, काय करू पुढे आता? 12चा दुप्पट. चला, 12ची दुप्पट करतो. ओके, ठीक आहे. 12ची दुप्पट करू बाळा. हो. ओके, ठीक आहे. चला, एकदम छान सांगतो बरं का सुघोष. चला, 12ची दुप्पट करू. 12ची दुप्पट 24, 18ची दुप्पट 36. ठीक आहे. पाढे व्यवस्थित पाठ करून घे बाळा. आपल्याला 1 ते 10 पर्यंत बाकीचे पाढे आपण ट्रिक शिकल्या, कशी काढायची पाढे. कळालं? पाढे पाठ करून घे. चल, 7 खाली लिहून घेऊ बा, आणि 2 हाताला देऊ. दिलं. ओके, आता आणि 8 आणि 6 14 16. बा, 8 बरोबर. त्याला 1. चला, म्हणजे 6, इथं 6, म्हणजे 6 लिहितोय. म्हणजे टोटल याची बेरीज करून घे साईडला. असं वाटलं 18 प्लस 36 प्लस हे 2, असं केलं तर हे 8 आणि 7 14, 14 आणि 2 16, 16ला 6, आजचा 1, 3 आणि 1 4, 1 5, म्हणजे 56 आला. आपण 56ला इथे लिहू 6 बाळा. हो. आणि आजचा त्याला 5. 5 लिहू. चला, 5 दिलं. ओके, ठीक आहे. पुढं आता 12 12 24, 12 त्रिक 36 आणि 36 मध्ये 5 मिळवू. मिळवा मग 5.
36 मध्ये 5 मिळाल्यावर किती? 41. चला 41 ला एक हाताला 4 लिहू. हो. चला करा मग. 8 आणि 4 14. 8 आणि 4 12 की बाळा? 12 बरोबर का? 8 आणि 6 14 होतील. 8 आणि 4 12. मग बरं 8 नंतर बघ मोपू 4 म्हणजे 4 उंगले दिसतात म्हणजे बोट दिसतात. बघ 8 9 10 11 आणि 12. ओके. चला 12,167. चला बघूया कोणाकोणाचं आलेलं आहे का आपलं चुकलेलं आहे, चेक करूया. 12,167 सगळ्यांचं आलेलं आहे रे. ओके डन, बरोबर आहे. सुगोष सांगितलेलं एकदम छान सांगितलं बाळ. ओके छान. असंच कोण सांगणार आहे आता? पुढचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल सानवी असं पटकीनं सांगलं पाहिजे. सानवीनं बघूया आता. चला सानवीनं पटकीनं सांगितलं पाहिजे. चल 33चा घन काढ सानवी. हे कुठल्या एक्झामला विचारतात? फक्त आपल्याला शिकायचं आहे, काहीतरी मजेदार नवीन शिकायचं. आपण तर सिलेबस शिकतोच ना, तर बाकीचं काही वेगळं शिकलं पाहिजे आपण, जे की आपल्याला पुढं कामी आलं पाहिजे. ठीक आहे. आणि वर्ग कसे काढायचे? एकदम सिंपल आहे का नाही वर्ग काढायचं. चला सानवी. ओके आलं बघा उत्तर. अरे एवढं लवकर उत्तर? अरे वा, शुभ्राचं आलेलं आहे उत्तर. मला सानवी सांगणार आहे, बघूया. चला कोणी पण सांगू शकते बरे का? चला ज्याला इंटरेस्ट असेल त्याने सांगू शकते. ठीक आहे. येस सर. बोला काय करायचं, बोला. हा पहिले 3चा घन. बा 3चा घन किती? 15 का? 27. 27. बा 27च का? चला ओके. हो सर. आणि हो सर 3चा घन 27. बा 27च का? या बी 3चा. बरं ठीक आहे. चला पुढं. त्याच्यानंतर 3चा वर्ग 9. बा या 3चा वर्ग 9 आणि या 3चा वर्ग 9. पुढं त्याच्यानंतर 9 गुणिले 3 आणि 9 गुणिले 3. अरे वा, म्हणजे 9 त्रिक 27 का? हो 9 त्रिक 27 आणि 9 त्रिक 27. अरे वा 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 वा. पुढं त्यानंतर 27 ची दुप्पट 54. याची दुप्पट करावं लागते का? बा ठीक आहे, करा मग दुप्पट आता. 5454. काय उत्तर काढले काय? 5,000. कशाची दुप्पट? 27ची दुप्पट करा. हो सर 27 ची दुप्पट 54 आणि 27 ची दुप्पट 54. आणि 5,000 काय सांगितलं तुम्ही? मग 5,000 काय बोलत होते तुम्ही? सर मी त्याची दुप्पट सांगत होती. 5,000 होते का? सर मी एकत्र करून दोन्ही पण सांगितलं होतं त्यामुळे. ठीक आहे. चला 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 सांगा पुढे सांगा आता. त्याच्यानंतर बेरीज करायची. हा करा मग बेरीज. आता मी करू का तुम्ही करता? करा तुम्ही. 7ला 7 लिहायचं. बर 7ला 7 नाही, 27ला 7. हाताला 2. 2. हा चला करा मग. 27 आणि 54. 27 अधिक 54. हा घ्या 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 वहीवर लिहा. कॅल्सिकेशन हातात नाही. 81 अधिक 2 83. 83. ओके बरोबर. 83ला 3 हाताले 8 आणि हे किती झालं? 81. 27 आणि 54 81. 81 ना 8 89 ला 9 हाताला 8. 27 ना 8 27 आणि 1 मिनिट सर. 3 कमी पडले, त्याच्यात 3 घालवा. 30 झाले वरचे 5. 35. 35 सर 35. हा 35. मग वाचा आता पूर्ण अंक वाचा. चला वाचा लवकर वाचा. टाइम घालू नका. 35,937. ओके डन. म्हणजे एकदम छान पद्धतीने काढलं. आता मला शुभ्राला असं आवडीने एकदम छान सांगितलं, उत्तर पण तिने व्यवस्थित दिलेलं आहे. ओके ठीक आहे. असंच कोण सांगणार आहे?